आज मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनाबाबत विधानसभामध्ये माननीय श्री अमित साटमजी आणि विधान परिषदमध्ये माननीय श्री ज्ञानेश्वर मात्रेजी आणि राहुल पाटीलजी यांचे सर्वांची लक्षवेधी होती आणि त्यामध्ये असा मी सर्व जे काही विस्तारित खुलासा केलेला आहे, हा योजना कधीही रोजगारसाठी न होती, हा फक्त प्रशिक्षणासाठी होती। त्यामध्ये जे गैरसमज निर्माण झाला त्याच्यात एक खुलासा आज झाला आहे। त्याशिवाय त्यामध्ये 1,16,000 विद्यार्थ्यांना त्याचं प्रशिक्षण मिळाला। 804 करोड रुपये आम्ही वितरित केला आणि आता पूर्वी ही योजना फक्त 6 महिन्याची होती। नवीन सरकार माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये आली तर हा 5 महिन्यासाठी एक्सटेन्शन आपण केला होता। आणि त्याशिवाय हा योजनामध्ये एक प्रश्न उद्भव झाला की आता त्यांचे 11 महिने पूर्ण झाले नंतर काय, तो नंतर आपण त्याच्या मुलामुलीसाठी एक 6 सूत्री कार्यक्रम तयार केला आहे। ते कार्यक्रमामध्ये त्याने फार लाभ होणार आहे। त्यांच्यासाठी एक जे आता आपण शॉर्ट टर्म कोर्सेस सुरू केला आहे, ते शॉर्ट टर्म कोर्सेसमध्ये आपल्या प्रत्येक तालुक्यामध्ये आपल्या ITIमध्ये शॉर्ट टर्म कोर्सेस सुरू झाला आहे। त्यामध्ये आपण 10% जागा त्यांच्यासाठी प्रायोरिटी रिझर्वेशनवर ठेवू आणि त्यांच्याकडून चार्जेस फीस देणार नाही, त्यांच्यासाठी ते फ्री होईल। अतिशय चांगले शॉर्ट टर्म कोर्सेस आपण सुरू केला आहे। सेकंडली आपण मुख्यमंत्री स्वरोजगार योजना हा 1 जानेवारीपासून सुरू होणार आहे, रोल आउट होणार आहे। त्यामध्ये प्रथम वर्षामध्ये 5 लाख मुलामुलीने आपण 6 लाख रुपयेचा लोन 6% ची दरवर देणार आहे। त्यामध्ये 3% ते भरणार आहे, 3% सरकार भरणार आहे। फक्त लोनचा विषय नाही आहे, प्रत्येक ITIमध्ये आपण एक इनोव्हेशन सेंटर उभा केला आहे, प्रत्येक ITIमध्ये एक मेंटरशिप ग्रुप उभा केला आहे आणि त्याशिवाय एक आपण MSSI पुण्याची संस्था आहे त्याच्याबरोबर करार करून त्यांचे जे 50 पॉप्युलर प्रश्न असेल, आमच्या GST कसा काढायचा, आमच्या लीव लायसन्स ॲग्रीमेंट कसा करायचा, रजिस्ट्रेशनसाठी कुठे जायचा, हा सर्व प्रश्न त्यांचे फ्री ऑनलाईन जवाब मिळेल। हा 5 लाख मुलामुलीने आम्ही 35 लाख मुलामुलीची लिस्ट आम्ही तयार केली आहे। त्यामध्ये हा 1,12,000 लोकांसाठी आम्ही 10% रिझर्वेशन ठेवू, प्रायोरिटी रिझर्वेशन। त्याशिवाय उद्योग विभागाकडे आपण जे मुलामुली आहे त्यांच्या ज्या विषयाची आवड आहे त्यांच्या बायफर्केशन करून त्या विभागाचे जे इंडस्ट्रीज आहे त्याच्याकडे पाठवण्यासाठी उद्योग विभागाकडे पाठवू। आपण कर्नाटकाची धर्तीवर एक मॅच मेकिंग पोर्टल तयार करणार आहे की हे जे मुलामुली आपले प्रशिक्षण घेऊन पुढे जातील त्यांचे जॉब कुठे मिळू शकतात, ते काय करू शकतात, स्वरोजगार रोजगार, त्यासाठी या पोर्टलमध्ये त्यांचे गायडन्स मिळेल। आम्ही यासाठी एक विशेष रोजगार कक्ष पण स्थापित करू, तो ते हे जे विद्यार्थी प्रशिक्षणार्थी विद्यार्थी त्यांना